आता थेट जाऊयात, पंतप्रधान नरेंद्र मोदी पदभार स्वीकारतात। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पदभार स्वीकारलेला आहे आणि त्याची ही लाईव्ह दृश्य आपण बघतो। 2014, 2019 आणि त्यानंतर आता 2024 पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान आणि त्यांनी आज पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारलेला आहे। कालच नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा संपन्न झाला आणि त्यानंतर आज पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पदभार स्वीकारला। आणि याच विषयी अधिक बोलूया। दिल्लीवरनं आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याला अधिक माहिती देतात। शिवाजी, तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांनी पदभार स्वीकारलेला आहे। देशाचे पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पदभार स्वीकारला आणि पदभार स्वीकारतात त्यांची पहिली जी सही आहे ती शेतकऱ्यांसाठी झालेली आहे। पीएम किसान निधी जो आहे त्याची 17वी इन्स्टॉलमेंट जी आहे ती आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेली आहे आणि त्याची जी साधारणपणे डिस्ट्रीब्युशन आहे ती 20,000 कोटींच्या आसपास असणार आहे आणि त्याची 9 कोटी 3 लाख शेतकऱ्यांना या सगळ्या या योजनेचा फायदा होणार आहे। मोदी यांची एका सहीचा फायदा, पहिल्या सहीचा फायदा जर पाहिला आपण तर शेतकऱ्यांना होणार आहे त्याही 9 कोटी 3 लाखाच्या आसपास। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सध्या पावसाची सुरुवात झाली आहे, शेतकऱ्यांना बी बियाण्यासाठी पैशांची गरज आहे। अशा परिस्थितीमध्ये सरकारने शेतकऱ्यांना मदतीला हात देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या सगळ्या याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हा पहिली सही केली तेव्हा त्यांनी म्हटलेलं आहे आमचं सरकार हे शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कमिटमेंट आहे, आम्ही प्रतिबद्ध आहोत शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी। एकंदरीत पाहता शेतकरी वर्गामध्ये मोदी सरकारच्या पहिल्या 2 काळामध्ये ज्या जागा कमी झालेल्या आहेत त्या शेतकरी वर्गामध्ये कमालीची नाराजगी होती आणि त्यामुळे झाल्यात। मात्र आता हे क्रायसिस मॅनेजमेंट करण्याचा प्रयत्न मोदी सरकारकडून सुरू आहे आणि पहिली सही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शेतकरी कल्याणावरती, शेतकऱ्यांच्या हितासाठी झालेली आहे। पीएम किसान निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजच जमा होण्याची शक्यता आहे आणि ही मोठी बातमी आहे आताच्या घडी की मोदींनी पदभार स्वीकारतात पहिली सही शेतकऱ्यांसाठी केलेली आहे आणि शेतकऱ्यांसाठी आम्ही कटिबद्ध असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही सही केल्यानंतर म्हटलेलं आहे। आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर इतर मंत्र्यांची जी खाती आहेत ती देखील जाहीर होणार आहेत आणि त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता पहिली कॅबिनेट जी आहे ती शेतकऱ्यांची पहिली कॅबिनेट जी आहे ती मंत्र्यांची होणार आहे। या मंत्र्यांच्या कॅबिनेटमध्ये साधारण पहिल्या 100 दिवसांचा अजेंडा जो आहे तो मंत्र्यांना दिला जाणार आहे। त्याचबरोबर सरकारचा 100 दिवसांचा अजेंडा ठरवला जाणार आहे आणि ज्या पद्धतीने प्रत्येक राज्यामधून एक मंत्री जे देण्यात आले आहेत त्यांचे खाते वाटप होणार आहे, त्यांचा परफॉर्मन्स 100 दिवसांचा पाहिला जाणार आहे। या सगळ्या दृष्टिकोनातून मंत्र्यांना देखील आता पहिल्या डे 1 पासून कामाला लागावं लागणार आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती पहिल्या कॅबिनेटमध्ये नक्की काय सूचना दिल्या जातात, कारण या अगोदरच्या कॅबिनेटमध्ये असं सांगण्यात आलं होतं की कामं करा, सगळ्यात पहिलं आपण जर पाहिलं असेल कामावरती लक्ष द्या, पदभार स्वीकारा आणि नंतर गावाकडे जाऊन किंवा मतदारसंघामध्ये जाऊन सत्कार घ्या। त्यामुळे या मोदी टीम मध्ये नक्की काय सूचना केल्या जातात हे देखील पाहणं महत्वाचं आहे। कारण मोदी ज्या पद्धतीने आपला कारभार जो असतो तो जनतेपरी आणि जे मंत्री त्याच्यामध्ये हरलेले आहेत तो ज्यांचे परफॉर्मन्स डाऊन होते त्या सर्व मंत्र्यांना वगळण्यात आलेला आहे, भलेही ते मोठे मंत्री असो। त्यामुळे मोदी हे परफॉर्मन्स बेसवरतीच काम पाहतात म्हणून तिसऱ्यांदा ते देशाचे पंतप्रधान झालेले आहेत। पंडित नेहरूंनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होणारे देशातील दुसरे पंतप्रधान आहेत आणि हा त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड कायम ठेवण्यासाठी कामावरतीच फोकस करण्याचं त्यांनी मंत्र्यांना कालच्या बैठकीमध्ये देखील सांगितलेलं आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज जर आपण पाहिलं तर पहिली सही ही शेतकऱ्यांसाठी झालेली आहे। ही अत्यंत आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी आणि भविष्यात देखील मोदी टीम मध्ये शेतकऱ्यांसाठी नक्की काय काय येतंय हे देखील पाहणं महत्वाचं आहे। धन्यवाद शिवाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारलेला आहे।
पदभार स्वीकारल्यानंतर नरेंद्र मोदी यांची पहिली सही ही अर्थातच शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांच्या योजनेसाठी।